मपले त्यांना फक्त आणि फक्त एकच चुकी आहे, डायरेक्ट मला 40,000 फटका. आता हे सगळं तर तुमच्यासाठी नवीन असेल पण माझ्यासाठी नाही, कारण की आता मला नुकसानची सोय लावून गेली. दर महिन्यामध्ये मला फटका आहे म्हणजे आहे जवळपास 40 ते 50,000. आणि आता या सगळ्यामध्ये मी माझ्या नशिबाला दोष देऊ शकत नाही, कारण की ही माझी फक्त आणि फक्त लापरवाही होती. आणि आता मला या लापरवाहीचा जवळपास 40 ते 50,000 दंड भरायचा होता. आता चुकी मी केली म्हणजे दंड तर मला भरावा लागणार होता ना. आता नेमकं तुम्हाला सांगतो मी चुकी नेमकी काय केली आणि ती चुकी तुम्ही करू नका म्हणजे तुम्हाला पण दंड लागणार नाही. पहिली गोष्ट म्हणजे मी ट्रॅक्टर मध्ये कधी कुलंटचं पाणी चेकत नव्हतं केलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ट्रॅक्टरच्या डिझेल पंप मधून ऑटोमॅटिक डिझेल बाहेर येत होतं, त्याच्याकडे तर मी दुर्लक्ष केलंच होतं. त्याच्यामुळे असं झालं की डायरेक्ट डिझेल उतरलं ऑइल आणि त्याच्यामुळे गेल्या ट्रॅक्टरच्या सील्स म्हणजे हे सेर. आता या सगळ्यामध्ये मी जे मेन लापरवाही केली होती ना ती होती रेडिएटर मध्ये पाणी चेक करायची. आणि मग आपल्या हे पण लक्षात नव्हतं मी लास्ट टाइम रेडिएटर कधी साफ केलं होतं. आता रेडिएटर मुळे इंजिन मध्ये पाणी गेल्यामुळे थोडं इंजिनला पण नुकसान झालं होतं. आणि मेन म्हणजे ट्रॅक्टर पण गरम होत होतं आणि गरम होण्याचं कारण हे बास पंप होतं, जे की आता पण बरंचसं काम निघालं होतं. आता या सगळ्यामध्ये मी लापरवाही तरी केली होती, आता मला दंड तर भरावा लागणार होता. आता या सगळ्यामध्ये नुकसान काय काय झालं ते मला समजलं होतं. बाकी आता उद्या काय खर्च आहे ते बघू. आता खर्च बघायला तर काय विषय नव्हता, कारण की ट्रॅक्टर जवळपास अर्ध्याला वरी खोललं होता आणि याच्यामुळे खर्चाचा अंदाज पण लागला होता. आणि आता सगळं इंधन खोलल्यामुळे सामान्य सगळं शोरूमचं लागणार होतं आणि शोरूमच्या सामान्यात किंवा तर तुम्हाला माहित असेल. बाकी तरी पण बघूया उद्या ब्लॉग मध्ये काय काय होते काय काय नाही. आणि आता या सगळ्या प्रोग्रेसचा ब्लॉग बघण्यासाठी तुम्हाला फॉलो करू शकता. आणि आता तुम्ही इथपर्यंत ब्लॉग बघितला म्हणजे तुम्हाला आवडला पण असेल, त्यामुळे जाताना लाईक तेवढं करून जा म्हणजे झालं. धन्यवाद.